ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन ज़रूर दबाएं। अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बघुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। नमस्कार, मी अजय भिवसाने आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोडमध्ये। चला बघूया आजच्या काही नवीन आणि ठळक घडामोडी। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर येथील भरपूर शाळेमध्ये मिड डे मीलची सामग्री कमी येत असल्यामुळे कॉर्पोरेटर रेखा ठाकूर आणि युवा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज सेलार यांनी दोघांनी मिळून केला त्यांचा पर्दाफाश। तर चला बघूया यावर एक खास रिपोर्ट। दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेड महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ आणि धान्यादी पदार्थ म्हणजे चणे असतील आणि तूर डाळ असेल किंवा मूग डाळ असेल हे प्रत्येक विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीकरिता द्यायचं होतं। पण शासन एवढं दिरंगाई करत आहे, उन्हाळ्याचा सुट्टीचं जे काही 34 दिवसांचं सामान होतं ते ऑक्टोबरमध्ये देत आहेत, म्हणजे 6 महिन्याच्या नंतर। आम्ही त्याचं स्वागत करतो, चला ठीक आहे, आमच्या विद्यार्थ्यांना ते मिळालं पाहिजे म्हणून। त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये प्रत्येक वजनामध्ये 50 ग्राम 100 ग्राम वजन कमी आहे। आम्ही प्रशासन शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला, प्रशासन शिक्षणाधिकारी आलेले आहेत। प्रशासन शिक्षणाधिकारी बोलतात हे माझं काम नाही आहे, मी अहवाल बनवणार, तुम्ही माल घेऊ नका, तुम्ही पाठवून द्या। म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये ठेकेदार आणि जी काही विभागातील मंडळी आहे ती कुठेतरी याच्यामध्ये दबलेली गेलेली की असा आम्हाला प्रश्नचिन्ह येतो आहे। कारण याच्यावरती रितसर त्यांना कारवाई करायची आहे। वजनमापे निरीक्षक असतील, स्थानिक पोलीस स्टेशन असेल, त्यांनी त्यांचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण त्याच्यामधलं सामान हे कमी प्रमाणाचं आहे। आणि ते सांगतात आहे की त्यांनी शिक्षकांनी तसं लिहून द्यावं, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही दिलेलं नाही आहे। याच्यामध्ये त्यांनी सरसकट सही घेतलेली आहे, प्रत्यक्ष माल चांगला आहे, मोजून घेतलेला आहे, संपलं। जो ठेकेदार ही गाडी घेऊन आलेला आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र नाही आहे, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डरची झेरॉक्स नाही आहे, काही नसताना तो येतोय, देऊन जातोय, सामान घेऊन जातोय। म्हणजे उद्या जर काही प्रॉब्लेमॅटिक झालं तर शिक्षण विभाग हा झोपलेला आहे, महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग देखील झोपलेला आहे। आणि यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान 100% होणार। आणि प्रशासन शिक्षण अधिकाऱ्यावरती जर यांनी गुन्हा दाखल केला नाही या ठेकेदारावरती, तर आम्ही प्रशासन शिक्षण विभाग यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू। आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी प्रशासन शिक्षण अधिकारी आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल। सर, आज जो महाराष्ट्र शासनाकडून जो लहान मुलांना शिशु आहार येतो त्यामध्ये काहीतरी कमतरता आढळली, काय सांगणार या विषयावरती? तुम्ही शिक्षण अधिकारी आहात उल्हासनगर महानगरपालिकेचे, काय सांगणार? शालेय पोषण आहार सध्या शाळा आपल्या बंद आहेत, जोपर्यंत शासन शाळा उघडत नाही तोपर्यंत शाळा भरू शकत नाही। परंतु सदर स्थितीमध्ये ज्या मनपाच्या शाळा आहेत किंवा ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत तेथील जे विद्यार्थी आहेत त्यांचं पोषण व्हायला पाहिजे, या शासनाच्या उदात्त हेतूने शालेय पोषण आहार हा पुरवला जातो प्रत्येक शाळेत। उल्हासनगरमध्ये देखील डायरेक्ट राज्यावरून स्टेट कन्झ्युमर फेडरेशन या संस्थेला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे शासन स्तरावरून। त्या संस्थेमार्फत शालेय पोषण आहाराचा धान्यादी मालाचा पुरवठा होत होता। सदर ठिकाणी मनसेचं कार्यकर्ते, मनसेचे अध्यक्ष मनोज सेलार हे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना असं आढळलं की उडदाची डाळ 1200 ग्रॅम डाळ आहे असं त्यावर लिहिलेलं, परंतु 1200 ग्रॅम डाळीच्या ऐवजी ती डाळ 1150 ग्रॅमच आहे किंवा प्रत्येक याच्यामध्ये 20 ग्रॅम 30 ग्रॅम असं घट आहे।
मग इथं प्रत्यक्ष आल्यावर आम्ही असं बघितलं की काही पॅकेटमध्ये घट आहे, 20 ग्रॅम 30 ग्रॅम काही पॅकेटमध्ये घट आहे, आणि काही पॅकेटमध्ये बघितलं तर काही पॅकेटमध्ये 20 ग्रॅम 500 ग्रॅम जास्त पण आहे. एकंदरीत ह्या मोठ्या प्रमाणाचं हे करताना काही याच्यात घट आहे आणि काही याच्यात जास्त आहे. तर जेवढी घट आहे त्याची आम्ही नोंद केलेली आहे आणि नोंद करून त्याचा पंचनामा केला आणि शासनाला त्याबाबत सदर संस्थेच्या किंवा बा अशाशी घट आहे तर आपल्या स्तरावरून आपण कारवाई करा असा आम्ही रिपोर्ट देतोय. कोणार्क अपना शहर अपनी बातें. कोरोनाच्या या काळामध्ये आपण बघू शकता संपूर्ण देशात लोकांना घरी बसण्याची हिदायत दिलेली आहे. तरी लोक घरातून बाहेर निघतात. घरातून बाहेर तेव्हाच निघा जेव्हा आवश्यक असेल असं देखील शासनाने सांगितलेलं आहे. पण उल्हासनगर शहरात आपण बघू शकता दिवस असू या रात्र ट्रॅफिकची समस्या वाढतच चाललेली आहे. अनेकदा आपण चौकांवर बघतो ट्रॅफिक कधीच कमी होत नाही. तर चला बघूया यावर एक खास रिपोर्ट. शहर भर में जो कि रास्ते हैं वो काफ़ी सक्रिय हैं और वहाँ पर जिस तरीके से जो ट्रैफिक के हमेशा ट्रैफिक की जो कि दिक्कतें रहती है उसके जो है हम तस्वीरें लगातार आपको बताते आ रहे हैं. इसमें जो है खामियाजा प्रशासन का भी है तो कहीं ना कहीं नागरिक भी जो है इसमें बड़े जिम्मेदार हैं. शहर के कई प्रमुख इलाकों की यदि बात करें तो शाम के समय या फिर दिन के समय गोल मैदान परिसर हो या फिर कैंप क्रमांक 4 का मेन बाज़ार हो या फिर एक KB रोड हो, यहाँ पर पूरी तरीके से जो है ट्रैफिक जैम होता है. कई बार तस्वीरें ये सामने आई है कि लंबा ट्रैफिक जाम होने के बाद भी कोई ट्रैफिक विभाग का अधिकारी वहाँ पे मौजूद नहीं रहता ट्रैफिक को हल करने के लिए. कई बार तस्वीरें ऐसी भी सामने आई है कि जो खुद नागरिक हैं वो इस तरीके से ट्रैफिक को हल करते हुए नज़र आते हैं. बहरहाल यहाँ पर नागरिकों की भी गलती, जिस तरीके से पहले मैंने कहा कि P1 P2 के जो कि नियम दिए गए हैं उसका उल्लंघन किया जाता है तो कहीं ना कहीं नागरिकों को भी ध्यान देना पड़ेगा. वहीं पे सबसे बड़ी जिम्मेदारी ये भी बनती है जो कि शहर में एक व्यापारिक शहर है, जो व्यापारी हैं जिस तरीके से उन्हें भी प्रशासन द्वारा जो टाइमिंग दिया गया है जो कि सामान लोडिंग अनलोडिंग का है उसका भी वो खुले तौर से उल्लंघन करते हैं, जिसके वजह से जो कि प्रमुख जो कि व्यवसाय वाले इलाके हैं, फिर उसकी बात करें आप 17 सेक्शन की बात करें, मोबाइल बाज़ार की बात करें या फिर आप ये प्रेस बाज़ार की बात करें या फर्नीचर बाज़ार की बात करें, इस तरीके के कई बाज़ार हैं जहाँ पर जो है लोडिंग अनलोडिंग के समय में भी बीच में टेम्पो ट्रक खड़ी कर दी जाती है जिसकी वजह से ट्रैफिक लगातार बढ़ती जाती है. ऐसे में पवई परिसर में भी जो है शाम के समय में ये देखने को मिलता है जो कि एक प्रमुख चौक है, प्रमुख इलाका है जहाँ पर ट्रैफिक का मजमा लगा रहता है, लेकिन उसे हल करने के लिए काफ़ी कम जो है ट्रैफिक विभाग के लोग देखने को मिलते हैं. तो मोटा मोटी बात यह है कि शहर में जो कि हालत है जिस तरीके से ट्रैफिक की, तो उसमें जो है प्रशासन को अपनी जो है कहीं ना कहीं नीति को बढ़ाना पड़ेगा. वहीं पर नागरिक जो है उन्हें अपनी लापरवाहियों से हटना होगा, वरना आप समझ सकते हैं कि जब आप ट्रैफिक में फंस जाते हैं तो उसमें ही आपको जो है निकलने में 20 से 25 मिनट लगते हैं. तो कभी ये भी सोचिए कि गलती किसकी है. कोणार्क अपना शहर अपनी बातें. जुन्या भांडणाप्रकरणी एका युवकाला मारहाण केलेली असून त्या युवकाला केम हॉस्पिटल इथं भरती करण्यात आलेलं आहे. तर चला जाणून घेऊया काय घडली आहे ती घटना त्यांच्या बहिणीकडून. तर चला बघूया. मेरा भाई दीपक भगवान है, उसको जो है ना 4 लड़कों, वो घर से निकला खाना खाने के बाद, उसको जो 4 लड़कों ने घेर लिया गाड़ी पे से उतर के और उसको ना वार किया. पहले चाकू का वार किया और पीछे से 2 वार किया डंडे से. तो उसको बहुत गंभीर अवस्था में है वो अभी, उसका पूरा ब्लड चला गया है. और उसको हम लोगों ने जो जैसा देखा ना तो उसके हाथ में ही हथियार दिखा, मतलब उसने अपने आप को बचाने के लिए हथियार हाथ में लिया और उसका हाथ भी वो हो गया है, कट गया है. तो उसके बाद कैसे तो जैसे हम लोगों को पता चला तो वो जगह पर कोई नहीं था, तो हम लोग अपने भाई को लेकर पुलिस स्टेशन में गए, मतलब सेंटर में गए. तो उधर पुलिस ने देखा. भाई को किसने क्यों मारा? अरे वो क्या हुआ है, मतलब पहले का रहता है लड़के लोगों का, तो पहले का जो है उसने अभी बदला निकाला है उसका. छोटा मोटा झगड़ा था उन लोगों का, तो उसके वजह से उन लोगों का झगड़ा फिर से उन लोगों ने किया है. किसने मारा है? नाम क्या उनका नाम है तन्नू करोतिया और यश उज्जैनवाल और अक्कू आकाश करोतिया है और लंबी करण करोतिया. ये 4-5 लड़के हम लोग जानते नहीं है. यश नाम है एक लड़के का, हम लोग बिल्कुल नहीं जानते. उन लोगों का आजू बाजू में ही रहते हैं. हम लोगों का कोई दुश्मनी नहीं. वो लड़के का हो गया, लेकिन उन लोगों ने पूरा जान से ख़त्म करने का ही उसको सोच लिया था. और वो बहुत अभी वो कैम हॉस्पिटल में है. हमारी क्या मांगे पुलिस से? हम लोग चाहते हैं हमारे भाई को न्याय मिले, जो केस लगना चाहिए वो केस लगे. जितना पुलिस ने करना चाहिए उतना पुलिस नहीं कर रही है फ़िलहाल. तो हम चाहते हैं कि पुलिस अच्छे से काम करे और मेरे भाई को न्याय मिले.
कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर क्रमांक 3 येथील एका नाबालिग मुलीवर अत्याचार करण्याची घटना समोर आली असून काय घडलं आहे त्या घटनेत तर चला जाणून घेऊया आजूबाजूच्या लोकांकडून। उल्हासनगर 3मध्ये अशी घटना घडलेली आहे। 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे। तर आम्हाला असं डाऊट आहे की तो जो घडलाय गुन्हा तो तिच्या घरच्या लोकांवर आम्हाला डाऊट आहे। त्याची चांगली चौकशी केली पाहिजे। 14 वर्षाची नाबालिग मुलगी आमच्या मुलांसोबत खेळत होती आणि खूप वाईट झालं आहे। तिला न्याय भेटला पाहिजे। काय झालं त्यांच्यावर? तिच्यावरती काय तर घरच्यांनी केलं का कोणी केलं ते तर माहिती नाही, पण ती कशी 14 वर्षी मुलगी गरोदर राहिली, तिला बाळ झालं हे आम्हाला कळलं कालच। आणि नंतर आम्ही तिच्या घरी गेलो सकाळी मैतीला। तिची आई बोलते तुम्ही कसे का आले, तुम्हाला कोणी बोलवलं? आम्ही त्यांना बोललो एवढं झालं तू आम्हाला का नाही सांगितलं? तर ती बोलते तुम्हाला कोणी सांगितलं कडे यायला, बसा नाही तर निघा इथून। त्यांचे असे जबाब आम्हाला भेटले। आता हे काय विचार करायचा? त्या बाईची मुलगी वारली तर तिने आम्हाला सांगायला पाहिलं होतं की बाबा हे काय झालं, कोणी केलं, विचारलं ती आम्हाला भांडायला लागली। मग आता काय केलं पाहिजे? मला तर वाटतं डाऊट आहे की ते का बात लपवत आहे, त्यांनी खुलून समोर सांगितलं पाहिजे। नाबालिग मुलगी आहे। सकाळी आम्हाला असं कळलं 7 वाजता की तिचा मृत्यू झाला। तर मुलगी हसती खेळते अचानक कशी मेली म्हणून आम्ही विचार केला। मग असं कळलं की ही मुलगी हॉस्पिटलमध्ये वारली, कशी वारली माहीत नाही। मग एरिया थोडासा बबल झाला। काय झालं, कोणी म्हणतं पोटात पाणी, कोणी तिची आई सांगत होती पोटात पाणी आहे, कोणी म्हणतं तिला बाळ झालं। नेमकं कारण कुणाला माहिती नाही, हॉस्पिटलवाल्यांना माहिती आहे। आणि जर 14 वर्षाची मुलगी बाळाला जन्म देते म्हणजे तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे। आता ते कोणी केलं याचा थांगपत्ता पोलिसांनी लावा। घरातलं बाहेरचं काय असेल ते पोलिसांनी त्याची चौकशी करावी। आता ती मुलगीने तिचा जीव गमावला आहे, बरोबर आहे। आता ती गेल्या पाठी तिच्यावर असा अन्याय झाला आहे तो, तर त्याचं निराकरण आम्हाला महिलांना पाहिजे। त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। तिच्यावर अत्याचार कोणी केला माहीत नाही। अगर तिची आई बोलती तिच्या पोटात पाणी झालं, मग तुम्ही विलाज का केला नाही? केलं तर आम्हाला पुरावा दाखवा। आणि हा एक कागद दाखवला आहे बघा, याच्यावर तिचं वय वर्ष 20 लिहिलं आहे। आणि तुम्ही जर इथं बघितलं तिचं आधार कार्ड तर त्याच्यामध्ये तिची जन्मतारीख बघा, ते नोटिफाय करा। हे आधार कार्डवरून तिचं वय वर्ष 2005मध्ये जन्म आहे, तर कोणत्या हिशोबने 20 वर्षाची होती? म्हणजे हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे। सगळ्यांची दिशाभूल झाली आहे। आणि 20 वर्षाची मुलगी जर जन्म देऊन मेली तर का त्याचं कारण कळायला पाहिजे। आणि हा सरसकट त्या मुलीवर अन्याय, एका महिलेचा नाही तो सगळ्या मुलींवर अन्याय। तो आमच्यासमोर ती नाचत खेळत होती, ती मुलगी अचानक वारली तर त्या मुलीला साहेब न्याय पाहिजे। ते एका महिलेची हाक नाही। आम्ही इथं बघा सगळ्या जणी उभे आहेत, कशासाठी? त्या पोरीसाठी उभं आहेत। पण तिला न्याय पाहिजे। तिच्यावर काय झालं? तिच्या आईने ते लपवलं, घरच्यांनी लपवलं, ठीक आहे इज्जत आहे तुमची लपवा, पण ती का? ती विवाहित नाही, तिचं कोणत्याही प्रकारचा विवाह झाला नाही। तिच्या नवऱ्याचं नाव काय, कुठं दिलं आम्हाला माहीत नाही। अविवाहित मुलगी बाळ देऊन जन्म होते, का होतं? तिच्यावर नक्कीच काहीतरी चुकीचं झालं आहे, त्याचं आम्हाला निराकरण पाहिजे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे, बस बाकी काय नाही। पोलीस स्टेशनला गेला होता? हो गेलो होतो, त्यांनी पाठपुरावा मागितला, आमच्याकडे काही नव्हता। आता हे डॉक्युमेंट्स आले आहेत तर तुम्ही ॲक्शन घ्या आणि तिला न्याय द्या, बस। होय, पोलीस आयुक्तालयामध्ये आम्ही आलेलो आहे, त्यांना आम्ही आमचा अर्ज दाखल केला आहे, डॉक्युमेंट्स दिले, डेथ सर्टिफिकेट दिलेलं आहे, स्मशानात गेलो ते डॉक्युमेंट्स आम्ही दिलेले आहेत। आणि याच्यावर विचार करून योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला समाधानकारक न्याय द्या, नाही तर आम्ही अजून पुढे कारवाई करू आणि आणखी वरती जाऊ। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। का नाही मिळाला पाहिजे? कारण आमच्या पण अजून छोट्या 10 वर्षाच्या मुली, जर 14 वर्षाची पोरगी जर बाळ देऊन जन्म घेते, अजून 10 वर्षाच्या मुलींनी काय करायचं? त्यांनी कोणाकडे हाक मागायची, कोणावर विश्वास ठेवायचा? बापावर, भावावर की आणखी कोणावर? की तुमच्या आमच्या सारख्यावर? कारण काय, तुम्ही भाऊ आज गद्दार आहे, बाप गद्दार आहे, सगळे गद्दार आहे। पोरींनी विश्वास कोणावर ठेवायचा? आईने ठेवायचा का मुलावर विश्वास? सगळीकडे सगळी इतकी नालायकी चालली आहे, त्या मुलीला न्याय द्या, बस। आम्हाला याच्यावरती काहीच नाही बोलायचं आहे। 14 वर्षाची नाबालिग मुलगी होती, तिच्या संगती काही चुकीचं झालेलं आहे ते आम्हाला एवढा माहिती नव्हता। पण आता तिने मुलाला जन्म देऊन ती वारली तेव्हा आम्हाला कळलं, म्हणून आम्ही इथे ACB ऑफिसमध्ये आलेलो आहे त्यांची कारवाई करायला। तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेला होतात का? हां गेलो होतो। तिथं तुम्हाला काय म्हटलं? तिथे तर आता ऑप्शन काय घेतला नव्हता त्यावेळी। ते म्हणतात तुम्ही बघितलं का, तुम्ही म्हणजे मुलगी गरोदर आहे की नाही आहे? पण ते पोर झाला त्याच्यानंतर आम्हाला कळालं, पण त्यांच्या घरच्यांच्याच काहीतरी त्याच्यामध्ये कारण काहीतरी हात असणारच। का तर मुलगी नाबालिग होती आणि आमच्या समोरच होती, खेळत होती, पण आमचा एरिया सोडून गेलेले होते ते लोक। पण मागणी काय आता? आमची मागणी त्या मुलीसाठी तेच आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे।
आणि जे काय त्याच्या घरचे असतील का बाहेरचे असतील कोणी असेल त्यांना अटॅक केलाच पाहिजे पोलिसांनी. तीच मागणी आमची सगळ्या महिलांची आहे. नाहीतर पुढे दुसऱ्या पोरींना पण जगता येणार नाही या जगात. काय आमच्या पोरी पण आहेत पाठीपोटी, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलो. तर दुसऱ्याची कोणाची गेली आपण डोळे बंद नाही करायचे. पहिल्यासारखा प्रोसिजर आता राहिला नाही, दाबून ठेवायचा. पण आता आमच्या मुलींसाठी आम्हाला सेफ काहीतरी करायचं म्हणून आम्ही उभे राहिले. का पोलीस चौकीमध्ये लोक यायला घाबरतात, कोणी असू दे, पण आम्ही नाही घाबरलो की जाऊ द्या, कुठल्या तरी पोरीला न्याय मिळायला पाहिजे कि आमच्या पोरी सेफ राहायला पाहिजे. ये लड़की के बारे में हमको जैसे ही पता लगा ये लड़की के साथ में गलत हुआ है, और हमको जैसे ही पता लगा, हम लोग 2 तारीख को हमको उसको पता लगा तो हम लोग जाके एसीपी साहब से मिले. सब पूरे हम लोग जितने हमारे राष्ट्रवादी पार्टी के लोग थे, हम लोग सब जाके एसीपी साहब के साथ मिले. तो एसीपी साहब ने हमको ये आश्वासन दिया जिसने भी लड़की के साथ में गलत किया है और वो लड़की को जे हॉस्पिटल में एडमिट किया था तो उसकी उधर डेथ हो गई. अभी जो भी वो लड़की के साथ में गलत हुआ है उसको लड़की को इंसाफ मिलना चाहिए. उस बच्ची को इंसाफ दिलाने के लिए हमको जो कुछ भी करना पड़ेगा हम वो चीज़ करेंगे. और वो जिन्होंने भी ये घिनौना काम किया है वो बच्ची के साथ, उसको कड़ी से कड़ी हम सज़ा दिलाएंगे, फांसी दिलाएंगे, और हम छोड़ेंगे नहीं. हमारी राष्ट्रवादी पार्टी नहीं छोड़ेगी. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. कल्याण बदलापूर मार्गावर ड्रेनेजचं काम हळू चालत असल्यामुळे लोकांना आणि व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. तर चला बघूया यावर एक खास रिपोर्ट. कोशिश ये रहती है हमारी कि हम आपको वो तस्वीरें बताएं जो आप भूल जाते हैं. बहुत बड़ी कार्रवाई केबी रोड की हुई थी, जिसके बाद ये कहा गया था कि एक विकास की कार्रवाई है, उसमें कई लोगों के आशियाने टूट गए थे, कई लोगों के व्यवसाय तो कई लोगों के जो व्यापार थे वो टूट गए थे, और कई लोगों ने तो अपनी रोज़ी रोटी गंवा दी. आज उनकी क्या परिस्थिति है, किस प्रकार से वो रहते हैं, किस हालात में रहते हैं, इसका कोई पता नहीं. क्योंकि कार्रवाई हो जाने के बाद जनता भी नहीं चाहती कि हम कोशिश कर पाए, जान पाए कि इस कार्रवाई से आखिरकार उन्हें क्या मिला. ऐसे में कल्याण अंबरनाथ रोड, जो कि केबी रोड प्रसिद्ध रोड है, यहाँ के विकास कार्यों की लगातार तस्वीर हम आपको बता रहे हैं कि लंबा समय लग रहा है यहाँ के विकास कार्यों को लेकर. जिस तरीके से जो कार्य किए जा रहे हैं वो काफ़ी धीमी गति से किए जा रहे हैं. ड्रेनेज का काम यहाँ पर चल रहा है. लॉकडाउन के दौरान बंद था, लेकिन जैसे ही लॉकडाउन से थोड़ी राहत मिली तो कार्य फिर से शुरू हो गया. केबी रोड में आप अक्सर आते जाते होंगे तो देखते होंगे कि वहाँ पर रास्ते के साइड में ड्रेनेज के काम चल रहे हैं बनाने के, जिसकी वजह से ट्रैफिक भी होती है. लेकिन इतनी बड़ी कार्रवाई के बाद आखिरकार क्या मिला वो हम आपको बताते हैं. जिस तरीके से जो काम जो है धीमा चल रहा है उसकी तो बात आप समझ ही सकते हैं कि जब गुजरते होंगे तो किस तरीके से यहाँ पर दिक्कतों का सामना करना पड़ता है ट्रैफिक के वजह से. और जो बड़े बड़े गड्ढे हैं रास्तों के बीच में, उससे कई लोगों ने जाने भी गंवाई है, जिसका इतिहास आपको शायद नहीं होगा. तो एक बार फिर से हम याद दिला देते हैं कि कई लोगों ने इस जगह पर जाने भी गंवाई है रास्तों की खराब हालतों के कारण. अब जो है ड्रेनेज के काम की हम आपको बताते हैं कि पहले से जो प्रक्रिया है कार्य की वो काफ़ी धीमी है, काफ़ी धीमी, इतनी धीमी है कि आने वाले और लगभग अगर हम अंदाज़ा देखें जिस तरीके से काम किया जा रहा है तो आने वाले और 3 से 4 साल कहीं नहीं जाएंगे इस ड्रेनेज के काम को पूरा करने में. वहीं पे जो काम कर दिया गया है ड्रेनेज का, जहाँ पर आधा अधूरा काम जो कि किया गया है, अब उसकी हालत हम आपको बता रहे हैं कि काम चल रहा है. देखिए किस तरीके का विकास होता है, काम चल रहा है, लेकिन जो काम हो गया है उसकी क्या हालत है वो तस्वीर हम आपको दिखाएंगे. ये देखिए यहाँ पर जो है ड्रेनेज के काम को पूरा किया गया है, और पूरा कर देने के बाद अब इसकी जो परिस्थिति है वो हम आपको दिखाना चाहेंगे. आप ज़रा कैमरामैन से कहूँगा कि ये इस तरफ से आइए आप. ये जो है कभी ना सुधरने वाली परिस्थिति है, या फिर आने वाले भविष्य में ये परिस्थिति थोड़ी अलग सी हो जाएगी. ये पूरा जो पट्टा है इसको पूरे तरीके से बनाया गया था. आप देख सकते हैं कि ड्रेनेज के लिए रास्ते को खोदा गया था, और यहाँ पर जिस तरीके से जो कि विकास करने चाहिए था उसकी काम चलना था, मतलब ये काम पूरा हो चुका था. अब यहाँ पर क्या परिस्थिति आप देख लीजिए किस तरीके से ये एक गंदगी का भंडार बन चुका है, पानी भर चुका है. देखिए बात ये है कि आप विकास के काम करते हैं तो आप उसके ऊपर देख रेख भी करें. ये नहीं कि आपने गड्ढे खोद दिए और आप खोदते जा रहे हैं और उसे बनाने में समय लगेगा, और पीछे जो आप काम अच्छा करते आ रहे हैं वो आपका काम पूरी तरीके से बिगड़ जाएगा. यहाँ पर महत्वपूर्ण बात यह है कि जहाँ पर ड्रेनेज के कार्य को पूरा किया गया है केबी रोड में, वहाँ पर साफ़ सफाई करने में प्रशासन का या फिर क्या जाता है ये समझ में नहीं आता. क्योंकि जिस तरीके से आप काम करते जाएंगे विकास के नाम पर, लेकिन पीछे जो कि हालात रहेंगे वो इस तरीके से रहेंगे, तो काम का, विकास का क्या लेना देना होगा वो सोचने वाली बात है. आप देख लीजिए ये रास्ते को बनाया गया है, ड्रेनेज का यहाँ पे काम पूरा हो चुका है. आप देख सकते हैं कि वहाँ पर भी जो है पूरी तरीके से बना दिया गया है. लेकिन मुख्य जो की बात यह है कि आप यहाँ पर देख लीजिए ये पूरा चौकअप यहाँ से लगा हुआ है. ये गंदा पानी रास्ते पर यूं ही 24 घंटा बहता रहता है.
तो अब देखना यह है कि धीमी गति से जो काम किया जा रहा है जिसको और लंबा समय लगने वाला है, तो वहीं जो कि काम पूरा हो चुका है तो उसकी परिस्थिति पे सुधार किस प्रकार से आता है, क्योंकि काम कर रहे हैं तो साफ़ सफाई करना तो कहीं ना कहीं प्रशासन की जिम्मेदारी बनती है। देखना यह है कि आने वाले समय में अब केबी रोड की परिस्थिति किस तरीके से सुधार में आती है, या फिर ये एक बड़ी कार्रवाई, शहर की एक ऐतिहासिक कार्रवाई सिर्फ कार्रवाई रह जाती है, या फिर यहाँ पर जल्द से जल्द कोई सल्यूशन या फिर कोई ऐसी राहत की बात देखने को मिलेगी ताकि शहर में हम ये कह पाए कि हाँ, ये कार्रवाई एक अच्छी कार्रवाई थी और इससे कुछ ना कुछ नतीजा सामने आया। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। वायरल ट्रेंड्स जो बदल दे आपकी सोच। वायरल ट्रेंड्स जो बदल दे आपकी सोच। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा एकदा भेटूया नवीन घडामोडीसोबत। तोपर्यंत आपल्या इथं काही घटना घडत असतील तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि आम्हाला ते व्हिडिओ देखील पाठवू शकतात। तोपर्यंत मी घेतो आपली रजा। धन्यवाद।